राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, गेले 20 दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हता. कारण त्याला काय कारण होतं माहिती आहे का? मशीने ट्रीटमेंट करता मला लात मारली होती, त्यामुळे माझा पाय जरा फ्रॅक्चर झाला होता, क्रॅक झाला होता पायला. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का? गेले 20 दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता आणि सध्याला आता श्रावण महिना चालू झालाय. हे तुम्हाला माहित आहे का? की कसं आहे माहिती आहे का? काही गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि शेतकरी असेल किंवा कोणीही असेल, आता सध्याला काय करतात, श्रावण महिना आहे आणि श्रद्धा राहते माणसाची. तर महादेवावरची श्रद्धा आहे सर्वांचीच आणि माझी पण आहे, तसं काही नाही. पण श्रद्धा ही साईडला ठेवून आणि काही गोष्टी त्या पण साईडला ठेवायला लागतात. जसं की आता कोणाला काही माहिती नाही, म्हणजे जनावरांना श्रावण महिन्यामध्ये गाई असेल किंवा म्हैस असेल किंवा सहसा गाई आणि बैल ह्या जनावरांना माणसं काय करतात, मानवी अन्न जसं की चपाती, भाकर, पोळी, कुटके किंवा भात निवेद म्हणून खाऊ घालतात. तर ते किती गरजेचं आहे आणि किती नाही, ते महत्वाचं माहीत असणं गरजेचं आहे. तर मंडळी, ते थोडकं प्रमाणात दिलं तर चालतं, पण जास्त प्रमाणात झाल्यास काय होतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, जास्त प्रमाणात चपाती असतील, कुटके असतील किंवा भात असेल, मानवी अन्न जनावरांना जास्त प्रमाणात दिल्यानंतर काय बाधा होतो, काय होतं, अपचन होतं का, त्याच्यामध्ये किण्व हे प्रमाण वाढतं आणि त्यामुळे जनावरांचं पोट फुगू लागतं. पोट फुगतं किंवा त्याला पचत नाही किंवा जनावर अस्ताव्यस्त होतं. काही क्षणामध्ये काय होतं, काही गोष्टी जनावराला न पचल्यामुळे जनावर पोटाला पाय मारतात, काही जनावरे आडवं पडतात, काही जनावरे पाय लोळतात, अशा गोष्टी घडून येतात. तर हे गोष्टी टाळाव्यात. सहसा जनावरांना माणसाचं अन्न जनावरांना देऊ नये आणि दिलं तर थोडक्या प्रमाणात देणं गरजेचं आहे. आता काय होतं माहिती आहे का, ग्रामीण भागामध्ये सध्याला जनावरांची संख्या कमी झाली आहे. तुरळकच कुठे तर जनावर पाहायला मिळतात. आता गावामध्ये एखादी दोन जर गाई असतील तर काय करतात महिला, की ते जातात आणि गाईला निवेद चारतात. मग एक महिला चालली की दुसरी महिला चालते, दुसरी महिला चालली की तिसरी महिला चालते. अशाच किंवा महिला त्या गाईला निवेद चारतात. निवेद चालण्या काय होतं, जनावराला कळत नाही, म्हणजे चांगलं काय वाईट काय, काय खायचं काय नाही, ते दिलं की जनावर खातं. म्हणजे जनावर म्हणजे चारलं की जनावर काय राहतं माहितीये का, अपेक्षेनं वाट पाहतं आणि सहसा जनावर अपेक्षेनं वाट पाहून ते निवेद खातं. पण त्याला काही गोष्टी खाल्ल्यानंतर, काही काळानंतर, काही वेळानंतर त्याला पचनात त्रास होतो आणि त्रास झाला की पोटामध्ये वायू तयार होतो, पोट फुगू लागतं, जनावर अस्ताव्यस्त होतं, जनावर तळमळतं, पोटाला लाथा मारू लागतं, पोट फुगतं. आणि काही स्थितीमध्ये जास्त जर प्रमाणात जर हे खाण्यामध्ये आलं तर काही जनावर दगावू सुद्धा शकतात, काही जनावर मरतात सुद्धा. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तुरळक एक तुम्ही पूजा करा, अर्चा करा आणि भावनांच्या ठिकाणी भावना ठेवा, पण मुक्या जनावरांना केवढं अन्न देणं गरजेचं आहे ह्याचा पण तेवढाच, म्हणजे माहितीपूर्ण माहिती घेऊन अन्न देणं किंवा न दिलेलं बरं राहील किंवा जनावरांचं अन्न जनावरांना देणं योग्य राहील. अशा गोष्टी करा, म्हणजे आपल्या जनावरांना धोका होणार नाही, जनावर आपले वाचू शकतात. काही गोष्टी माझ्या निदर्शनात, म्हणजे माझ्या बघण्यात अशा आल्या आता की गेल्या वर्षी असेल, पलीकडल्या वर्षी असेल, श्रावण महिना चालू झाला की जनावराला जास्त अन्न खाऊ घातल्यामुळे काही जनावर, म्हणजे एक माझ्या बघण्यात एक गाय आली होती आणि ती गाय जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्यामुळे तिला काय झालं होतं, की जास्त प्रमाणात महिलांनी दररोज त्याला निवेद खाऊ घातले. पुन्हा धोंड्याच्या महिन्यात पुन्हा असंच महिला करतात, त्यांना माहित नसतं ह्याचं मागचं कारण काय. तर ते खाऊ घातल्यानंतर जनावराचं पोट फुगून त्याला फूड पॉयझनिंग झाली होती आणि ह्या गोष्टीला फूड पॉयझनिंग असे म्हणतात. तिला खाण्यामधून विषबाधा ह्या गोष्टीला असे म्हणतात. तर मंडळी, ते किती योग्य आहे हे तुम्हाला आता कळालंच असेल. जास्त प्रमाणात जनावरांना मानवी अन्न दिल्यामुळे धोका होऊ शकतो, त्यामुळे सहसा मानवी अन्न जनावराला देऊ नका. आणि दिले जास्त झाले आणि अशा जर कंडिशन किंवा अशा जर लक्षणे दिसत असतील तर नक्कीच लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ट्रीटमेंट करून घेण्याचा किंवा उपचार करून घेण्याचा प्रयत्न करा. काय लक्षण येतं नक्की ऐका. तर लक्षण क्रमांक 1, जनावर अस्ताव्यस्त होतं, जनावराचं पोट फुगू लागतं, जनावर खाली पडतं, जनावर पोटाला पाय मारू लागतं, जनावर तरमळतं, जनावराला
म्हणजे शेण वगैरे टाकत नाही, जनावर फुगून राहतं. आणि जनावराला जास्तीत जास्त जर असं असलं तर श्वास घ्यायला त्रास होतो. आणि हे त्रास झाला आणि त्या टायमाला आपण ट्रीटमेंट केलं नसेल तर त्या टायमाला आपलं जनावर दगावू सुद्धा शकतं. तर त्यासाठी जनावरांना मानवी अन्न टाळा आणि आपलं जनावर वाचवा. ह्या गोष्टीतून हेच सांगायचं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि श्रद्धा म्हणजे देवावरची आपली श्रद्धा कायम ठेवा, पण त्या पूरक हे पण माहिती ठेवणं गरजेचं आहे की जनावराला मानवी अन्न चालत नाही. जनावरांना गवत असेल, कडबा असेल, कुट्टी असेल, पुन्हा मुरघास असेल, ह्या गोष्टी द्या, काय अडचण नाही. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया लवकरच आपण अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.